झी 24 तास एक पाऊल पुढे. तू तिथे मी ही मालिका रंजक वळणावरती येऊन ठेपलेली आहे. शालिनी मुधोळकरांची स्मृती अधूनमधून जात असल्यामुळे प्रियाचं कारस्थान सत्यजितला कळणार कसं हा प्रश्न निर्माण झालाय. आणि याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही गाठलं तू तिथे मीच्या या महिला मंडळाला. हेवणीतलं ब्रह्मास्त्र काढायची वेळ आली. मंजिरीच्या आयुष्यात लवकरच मोठं वादळ येणार असंच दिसतंय. कारण आशिषच्या येण्यानं मंजिरी पुन्हा एकदा संकटात पडली आहे. तुला माहित नाही तो जितका वरवर दिसतो ना तितकाच तो. मागच्या आठवड्यात सगळ्यांनी पाहिलं असेल की आशिष माझ्या आयुष्यात पुन्हा आलेला आहे. आणि त्याचा सांभाळ करणारी जी मुलगी आहे नयना जाधव ती मला सतत फोन करून आशिषच्या ट्रीटमेंटसाठीचं कारण सांगून त्यांच्या घरी बोलवत असते. तो त्यांचा एक प्लॅन असतो मला ट्रॅप करण्याचा. आणि आता सध्या तरी एवढंच झालंय. आणि मी माझं जे आशिष बद्दलचं भेटणं किंवा मी त्या माणुसकी म्हणून जे काही त्याला भेटते किंवा त्या सगळ्या गोष्टी मी आईंना सांगितल्या आहे. सो माझ्यासाठी मी कुणाला तरी माझं मन मोकळं केलं आणि माझ्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणे उभं आहे ही खात्री मला आहे. म्हणून मी त्या आईंजवळ मन मोकळं केलं. आता पुढे काय घडतंय यासाठी तुम्हाला सिरियलच बघावे लागेल. त्यातच आईंचा स्मृतीभ्रंश होत असल्याने मंजिरीला काय करावं हे सुचत नाहीये. या सर्वाला प्रिया जबाबदार असली तरीही प्रियावर मंजिरीचा ठाम विश्वास आहे. आईंनी बोलवलं होतं तुम्हाला म्हणून. प्रिया काय आईने बोलवलं ना, मग चल ना. इथे कोणाचीही मनधरणी करण्याचं कारण नाही. मंजिरीला तर पहिली गोष्ट मंजिरी म्हणून मी असं सांगू शकते की मंजिरीला हे पटणारच नाही प्रियाने हे सगळं केलं आहे ते. आणि जर सत्यजित प्रियाशी असं वागला तर मग मे बी मंजिरी त्या गोष्टीला अपोज करेल. कारण मंजिरी कधी विश्वासच ठेवू शकणार नाही की प्रियाने आईंना पाडलंय किंवा काय. पण आता ते सीसीटीव्ही फुटेज बघतो की नाही ते थोडं ती काही गुपित आहेत ती सगळीच नाही सांगू शकणार मी ऑफकोर्स. त्याला मी इथे नकोच आहे. हा पण आईंना अर्थातच शालिनी मुधोळकरांना याची काहीच कल्पना नाहीये. आता मी जिन्यावरून पडले. तुम्ही बघितलं असेल ना, गडगडत खाली आले वगैरे वगैरे. माझ्या डोक्याला खूप मार लागलाय. माझ्या ना असं मधून मधून मेमरी लॉस झालाय. म्हणजे मला मधले काही दिवस आठवत नाही. म्हणजे मी पडायच्या आधी काय घडलं हे मला माहित नाही. त्यामुळे मला कोणी ढकललं का माझा पाय घसरून मी पडले हे मला कळत नाही. आणि ती हळूहळू मेमरी मला येते. थोडं 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 मला आठवतंय. सो मंजिरीच्या बाबत मला जे काही सांगायचं होतं सत्यजितला ते मला आठवतंय की नाही मला माहित नाही. सध्या माझं जुन्या स्मृती असं गोळा करणं, एकत्रित करणं, एक जिक्सॉ पझल शालिनी मुधोळकर सोडवत आहेत. की ते ही आठवलेली इथे चपकल बसवायची, ती आठवलेली तिथे चपकल, असं एक जिक्सॉ पझल सोडवते शालिनी मुधोळकर सध्या. प्रियाचं कटकारस्थान शालिनी मुधोळकरांना कळलं तर काय होईल बरं? मला ना सत्यजितच्या रिॲक्शनचं टेन्शन असेल की तो काय म्हणजे रादर आधी मला असं वाटत होतं की मी जर सत्यजितला सांगितलं नाही तर सत्यजित जरा थोडासा माझ्या शब्दातला असल्यामुळे तो असं फार आकांडतांडव करणार नाही किंवा आक्रस्ताळेपणा करणार नाही असं. कारण तो माझं ऐकतो असं मला वाटतं आणि खरंच ऐकतो. तो खूप छान असा आईवेडा मुलगा आहे. पण जर समजा दुसऱ्या कोणी सांगितलं तर सांगता येत नाही सत्यजितचं काय होईल. म्हणजे मला ते टेन्शन असेल रादर की दुसऱ्या कोणून कळण्यापेक्षा मीच त्याला सांगणं जास्त सोयीचं आहे असं मला वाटतंय आता तरी. प्रियाच्या कारस्थानात नेत्रांना मात्र वेगळीच गोष्ट सतावतीये. डोंबल्याचं माइंड ब्लोईंग. इथे माझीच ऍक्टिंग माझ्याच अंगाशी आली. आमच्या वहिनी प्रेग्नंट आहेत आणि सत्यजित दादा त्यांची खूप काळजी घेत आहेत. प्रियाचे प्रयत्न चालूच आहेत सत्यजित दादांना तिच्याकडे वळवण्याचे. त्याच्यात मी तिला थोडीशी मदत करते. आणि दादा होळकर सध्या त्यांच्या हाताला प्रिया नावाचं मोठं प्यादं लागल्यामुळे माझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय त्यांचं. पण डोंट वरी, मी पण इव्हेंच्युअली माझं काय महत्व आहे ते दाखवून देईनच. अगं काय बी काळजी करू नका. सगळं जग मंजिरीच्या विरोधात असताना आजी मात्र मंजिरीच्या बाजूनं कायमच उभी आहे. मी सर्वतोपरी मंजिरीला सपोर्ट करत असते. पहिल्यापासूनच करत होते आणि आताही करते. कारण मंजिरी
चांगली मुलगी आहे आणि तिच्यावर माझा विश्वास आहे, कारण तिच्या डोळ्यामध्ये, तिच्या नजरेमध्ये, तिच्या वागणुकीमध्ये मला पुन्हा पुन्हा जाणवत असतं की ती अतिशय साधी आणि सत्यवादी मुलगी आहे. म्हणजे ती कधी खोटं वागणार नाही किंवा विश्वासघात कुणाचा करणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे मी तिला पूर्णपणे सपोर्ट करत असते आणि हेच मी सत्यजितला पण सांगायचा प्रयत्न करत असते. ब्रह्मास्त्र काढ. आता मालिकेत पुढे काय मोठा ट्विस्ट येणार हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल. हे ती स्वतः सत्यजित समोर कबूल करेल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.